हे बघ अनन्या, अथर्व, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगते, मला कसलाही मोह नाहीये. पण हे जे विल आहे ते खोटं आहे आणि मी ते नाही स्वीकारू शकत. दादासाहेबांच्या अंतिम इच्छेचा अपमान केल्यासारखं आहे. हा, हे विल खरं आहे. अहो हेच खरं काय, हेच व्हॅलिड विल आहे. एक मिनिट, एक मिनिट थांबा जरा. तुम्ही हे दादासाहेब असं नाही करू शकत. तुम्ही खोटं बोलताय. हा, कोणी दिलेत पैसे तुम्हाला? सांगा मला, कोणी दिलेत पैसे? आई आई एक मिनिट थांब जरा. तू त्यांच्यावर असा आरोप नाही करू शकत. अनन्या थांब जरा. तुला नाही कळत काही? तू लहान आहेस. हा, हे अशी माणसं ना पैशांसाठी काही करू शकतात. मॅडम तुम्ही माझ्यावर आरोप करताय. मग खरं सांगा ना खरं. हा, नर्मदा, तू प्रॉपर्टीसाठी इतक्या खालच्या थराला जाऊ शकतेस वाटलं नव्हतं मला. ए बाई, उगाच माझ्यावर येऊ नको. आणि मी मुळात तुझ्यासारखं खोटं नाटक करणारी बाई नाहीच आहे. अगं तुझा अख्खा संसार खोट्यावर उभा आहे. वहिनी, वाटेल ते आरोप करू नका. हे विल काय आम्ही घरी बसून लिहिलेलं नाहीये. रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे. आपण कोणी काही बदल करू शकत नाही. सगळं कळतंय मला, सगळं कळतंय मला. आई शांत हो जरा, शांत हो. अथर्व, कशी शांत राहू मी? दादासाहेबांच्या अंतिम इच्छेचा असा अपमान झालेला मी नाही बघू शकत. मीरा, या मंजिरीला हा विषय भावनिक करू देऊ नकोस. आईसाहेब, तुम्हाला काय म्हणायचंय? हे खोटं विल आहे? हो, हे विल खोटं आहे. हे विल खोटं आहे. मग अगोदरचं विल खरं होतं हे कशावरून? तेव्हाही नर्मदा आत्या म्हणतच होत्या की हे विल तुम्ही बदलून घेतलं असणार. तू माझ्यावर आरोप करतेस? माझ्यावर? हो, तुम्ही आमच्यावर करताय ना आरोप, मग आम्ही करू शकत नाही? तुम्हाला जे करायचंय ते करा. काय करणार आहात? जादूने विल बदलणार आहात ना, जसं आधी बदललं होतं?